नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता जो पुढचा जो पार्ट आहे चॅप्टरचा तो आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. नावातच आहे बघा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमचा जो दुसरी जी सिरीज असते एक्स नंतर एफ ती फ्रिक्वेन्सी, आणि हे सगळे कंटिन्युअस सिरीजचेच जास्त करून क्वेश्चन असतात. ठीक आहे. मग आणि पॉलिगॉनचा अर्थ काय? अशा ज्या साईड्स आहे, खूप साऱ्या साईड राहू शकतात, 2 3 4 5. ठीक आहे. अशा सगळ्या पार्टला काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हा एक काय, हा जो ग्राफिकल डेटा रिप्रेझेंटेशन करण्याची एक मेथड आहे. ठीक आहे, एक चार्ट आहे. मग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन इज अनदर वे टू प्रेझेंटिंग द इन्फॉर्मेशन गिवन फ्रिक्वेन्सी टेबल. मग अशा टेबलमध्ये आपण काय शो करू शकतो? फ्रिक्वेन्सी शो करू शकतो. मग इथं तुम्हाला कोणत्या याची गरज पडेल रे? हिस्टोग्राम. हिस्टोग्रामने तुम्ही शो करू शकतात, राईट, किंवा विदाउट हिस्टोग्राम. दोन टाईप आहे, युजिंग द हिस्टोग्राम और विदाउट हिस्टोग्राम. तर पहिला जो पॉईंट बघू, टू फर्स्ट मेथड जी आहे युजिंग हिस्टोग्राम. याच्यात तुम्ही काय करणार? तुम्ही मागच्या एक्सरसाइजमध्ये ज्या पद्धतीने मी ग्राफ काढला होता, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि बिल्डिंग ब्लॉक काढले होते बघा, त्या पद्धतीने. मग त्याच पद्धतीने बिल्डिंग ब्लॉक काढायचे आणि त्यांची मिड पॉईंट जॉईंट करून घ्यायचे, आणि त्यांचा जो आणि ते जे मिड पॉईंट आहे तिथून लाईन ड्रॉ करत राहायच्यात. लाईन ड्रॉ अप डाऊन जसा ग्राफ चालेल त्या ग्राफचे मिड पॉईंट जॉईंट करायचे. आणि पहिला जो पॉईंट आहे हा डायरेक्ट टच करायचा झिरोला एक्स ॲक्सिसवर, आणि दुसरा सुद्धा ज्यावेळेस एंडिंग होईल त्या ग्राफची तर ते कुठे जाऊन एंड करणार तुम्ही? एक्स ॲक्सिस. म्हणजे सुरुवात पण झिरोपासून होईल आणि एंडिंग पण झिरोलाच होईल. कोणाची? वाय ॲक्सिसची. ठीक आहे. मग ड्रॉ द हिस्टोग्राम फ्रॉम फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. पहिले हिस्टोग्राम काढा, नंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण करू शकतो. नंतर मार्क द मिड पॉईंट. म्हणजे नंतर काय करणार तुम्हाला? मिड पॉईंट म्हणजे जी जर ही अशी आडवी लाईन येत असेल तर याचा मिड पॉईंट. ठीक आहे, जॉईंट करा. आणि टेक ॲडिशनल रेक्टँगल ऑफ 0 हाईट प्रिसिडिंग द फर्स्ट रेक्टँगल अँड सक्सिडिंग द लास्ट रेक्टँगल, मार्क द मिड पॉईंट. मग हे म्हणताय पहिला रेक्टँगल ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करणार त्याचा मिड पॉईंट घ्या, नंतर दुसरा आहे, नंतर तिसरा आहे, अशा पद्धतीने शेवटचे जे रेक्टँगल आहे त्याची मिड पॉईंट जॉईन करा. नंतर टच करून टाका कोणाला? एक्स ॲक्सिसला. जॉईन द मिड पॉईंट इन ऑर्डर टू स्ट्रेट लाईन. आणि हे सगळं कशा लाईन ड्रॉ करणार तुम्ही? स्ट्रेट. ठीक आहे, लाईन चेंज झाली पाहिजे. द क्लोज फिगर सो ऑप्टेन इज द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि जी डायग्राम तुम्हाला दिसेल त्या डायग्रामला तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणू शकता. आता विदाउट युझिंग हिस्टोग्रामचा अर्थ काय? विदाउट युझिंग हिस्टोग्राम म्हणजे तुम्ही हिस्टोग्रामने जी डायग्राम ड्रॉ केली आहे, त्यांचे मिड पॉईंट ड्रॉ केलेत, ती काय करा? त्याचे रेक्टँगल काढून टाका. म्हणजे ज्या लाईन ड्रॉ झालेल्या असतील पेन्सिलने मिड पॉईंट, अशा याला तुम्ही म्हणू शकता विदाउट युझिंग हिस्टोग्राम. मग प्रिपेअर द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल विथ क्लास मार्क. ड्रॉ द एक्स ॲक्सिस, ड्रॉ द वाय ॲक्सिस. ठीक आहे. आणि प्रॉपरली स्केल मेजर करा. एक्स ॲक्सिसवर किती सोडायचे, वाय ॲक्सिसवर किती सोडायचे. ठीक आहे. टेक क्लास मार्क म्हणजे एक्स ॲक्सिसवर तुम्ही क्लास निवडा आणि वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी निवडा. एक्स ॲक्सिसवर क्लास निवडा, वाय ॲक्सिसवर काय निवडणार आहे? फ्रिक्वेन्सी. आणि नंतर प्लॉट द पॉईंट्स म्हणजे हे पॉईंट्स तुम्ही जॉईंट करा आणि त्या पद्धतीने तुमचं विदाउट युझिंग हिस्टोग्राम पॉलिगॉन ड्रॉ होऊन जाईल. पॉलिगॉन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा अर्थ तुम्हाला कळालेला आहे. ठीक आहे. आणि त्याचे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, बरोबर आहे. मग पुढची जी प्रॅक्टिस सेट आहे 6.5 प्रॅक्टिस सेट आहे बेटा. प्रॅक्टिस सेट 6.5 तुम्ही थोडंसं टेक्स्टबुक घ्या. हा तुम्ही जोपर्यंत टेक्स्टबुक घेणार नाही तोपर्यंत हा क्वेश्चन तुम्हाला कळणार नाही बेटा. आणि मी आशा करतो की तुमच्याकडं टेक्स्टबुक समोर असेल. प्रॅक्टिस सेट किती तुमचा? हा 6.5. ठीक आहे, 6.5 प्रॅक्टिस सेट आपण बघतोय. त्याच्यात जर तुम्हाला हे मॅथमॅटिक्सचं पुस्तक आहे, पेज नंबर तुम्ही जर जाताय समजा, प्रॅक्टिस सेट 6.5 चालू आहे आपलं. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 6.5, 6.4 झालेला आहे आपला आणि 6.5 वर आपण चालू आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ठीक आहे. पेज नंबर 157 वर जा. 157 वर तुम्हाला अशी
अशा पद्धतीचा एक ग्राफ तुमच्या डोळ्यासमोर दिसेल बघा, कॅमेऱ्यासमोर मी दाखवतोय तुम्हाला, ठीक आहे. हा ग्राफ तुम्ही बघू शकतात बघा, अशा पद्धतीने दिसत असेल तुम्हाला का बघा, अशा पद्धतीने तुम्ही ग्राफ बघू शकतात, माझ्यामध्ये दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीने. जर मी समोर जर तुमच्या केलात तर हा जो ग्राफ आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, ठीक आहे. मग हा जो ग्राफ जो तुमच्या डोळ्यासमोर जो दिसतोय त्याच्यावर तुम्ही बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट द आन्सर द क्वेश्चन बिलो. मग इथं काय दिसत आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस बघा, एक्स ॲक्सिसवर मार्क्स आहे, वाय ॲक्सिसवर स्टुडंट आहे. मग हा स्टार्ट झालेला आहे 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असे मार्क्स दिलेले एक्स ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर स्टुडंट दिलेले 10, 20, 30, 40, 50, 60. आणि इथं स्केल दिलेली आहे, एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर 2 मार्क्स घ्या आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटरवर 10 स्टुडंट घ्या, ठीक आहे. मग इथं हा ग्राफ बघूनच तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायची बघा. इथं तुम्हाला दिसत असेल डोळ्याने बघा, 35, 20 दिसतंय बेटा, 20च्या समोर आणि 40च्या समोर 45, 40 दिसत असेल माझ्या मते. नंतर तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर 50 नंतर तुम्हाला दिसते बघा, त्याची स्ट्रेट लाईन जर बघितली, ही लाईन जर तुम्ही बघतायत बेटा, मी मार्करने दाखवते 55 to 50 राईट. आणि नंतर 60 to किती आहे, 65 to 60. नंतर ही एक डॉट आहे 75 to 35 राईट. आणि त्याच पद्धतीने 20, 35, 20 to 85 to 15, ठीक आहे. आणि नंतर हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा ग्राफ आहे बेटा, हा स्टार्ट होतोय बघा इथून आणि अशा पद्धतीने हे लाईन ड्रॉ केलेला आहे, हा ग्राफ असा खाली होऊन इथं टच झाला आहे, ठीक आहे. मग इथं तुम्हाला प्रश्न विचारलेत बघा, हे 5 प्रश्न आहे. विच क्लास हॅज दिसत असेल तुम्हाला, कारण हा प्रश्न मी बोर्डवर नाही काढणार, तुम्ही कॅमेऱ्यासमोर बघू शकता. विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट, कोणत्या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर्स तुम्हाला शो करतायत बघा आणि तुमच्या पुस्तकात शो करा. नंतर मी तुम्हाला या प्रश्नांचे उत्तरं सांगेल किंवा तुम्ही स्वतः सांगा, ठीक आहे. दुसरा प्रश्न मी वाचून दाखवतोय, राईट द क्लासेस हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी. झिरो फ्रिक्वेन्सीचे क्लास कुठे दिसत आहे बघा, इथं तुम्हाला दिसेल माझ्या मते, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन दिसतोय, व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट, ठीक आहे. ही तुम्हाला दिसेल. आणि चौथा जो प्रश्न आहे, राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट दिसतोय प्रश्न, राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट, ठीक आहे. क्लास लिमिट ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85, म्हणजे जिथं 85 आहे असे तुम्ही दाखवा तो पॉईंट कोणत्या याला क्लास मार्क, ठीक आहे. नंतर हाऊ मेनी स्टुडंट आर इन क्लास 80 to 90, शेवटचा प्रश्न आहे बेटा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात, हाऊ मेनी स्टुडंट आर इन द क्लास 80 to 90, ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न असा दिलेला आहे, ग्राफ डोळ्यासमोर तुमच्या आहेत, ठीक आहे. आणि मेन एक्झाममध्ये सुद्धा हा ग्राफ दिलेला असतो आणि त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले असतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जास्त करून असतात. MPSC बँकिंग वगैरे ज्यावेळेस तुम्ही देणार, कॅटचा पेपर देणार, त्यावेळेस हे सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स असतात, ठीक आहे. मग तुम्हाला जो पहिला जो प्रश्न विचारला होता, ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 6.5 मध्ये मी तुम्हाला आता ग्राफ दाखवलेला, मी ड्रॉ करणार नाही बोर्डवर, तुम्हाला पूर्ण ग्राफ मी दाखवलेला आहे. आणि त्याच्यावर जो तुम्हाला पहिला प्रश्न दिला की विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट, मग ह्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये दिलेले आहेत. तर काय राहणार बेटा, तो जो ग्राफ दिसलात तर कोणता दिसत आहे, विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट, कुठं दिसत आहे तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट, कुठं दिसायचे बेटा, तर कुठं दिसायचे मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट तुम्हाला कुठं दिसायचे, या इथं 60 to 70 ह्या ग्राफमध्ये बघू शकतात बघा, 60 to 70, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे तुमच्यासमोर, राईट द क्लासेस हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी कुठं आहे. मग झिरो फ्रिक्वेन्सी कुठं दिसते बेटा, इथं खाली बघा, जिथून ही लाईन स्टार्ट झाली 20 to 30 आणि 90 to 100 बघा, 20 to 30 and 90 to 100, ठीक आहे. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. सेकंड थर्ड क्वेश्चन आहे, द क्लास व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट. मग 50 स्टुडंटची फ्रिक्वेन्सी तुम्हाला कुठं आढळते बघा. मग 50 स्टुडंट तुम्ही इथं जा, मार्क्समध्ये 50 बघा आणि इथं जाऊन इथं बघू शकतात, म्हणजे इथं
55 to 50. इथं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिसेल. 50 स्टुडंट कुठे भेटत आहे तुम्हाला? या 55 वर भेटतील बघा. ठीक आहे, असं ज्या पद्धतीने तुम्ही जर इथं येणार अशा पद्धतीने तुम्ही हे बघू शकतात. ठीक आहे. आणि शेवटचा जो प्रश्न होता, हाऊ मेनी स्टुडंट, सॉरी क्वेश्चन नंबर 4 राहिला, राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85. तर ज्याचा 85 असे किती आहे तुमच्याजवळ? 85 जो आहेत तो किती आहे? त्याचा आन्सर किती राहणार? 85 अँड 90 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, 85 to 90 रिस्पेक्टिव्ह. म्हणजे 85 to 90च्या मध्ये तुम्हाला हा 85 पॉईंट इथं भेटेल. तुम्ही पुस्तकात बघू शकता. ऑब्झर्वेशन चांगलं करा, निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे, बघण्याची व्हिज्युअलायझेशन तुमचं चांगलं पाहिजे, तिथंच हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. आणि शेवटचा जो प्रश्न, हाऊ मेनी स्टुडंट आर इन द क्लास 80 to 90. किती स्टुडंट दिसत आहे बघा? हाऊ मेनी स्टुडंट 80 to 19. मग 80 to 19 हा इथं तुमचा हा जो ग्राफ आहे इथं तुम्हाला लगेच कळेल बाळांनो किती स्टुडंट दिसत आहे. तर किती दिसत आहे? 80 to 19 किती दिसणार आहे? 15 स्टुडंट, म्हणजे 15 विद्यार्थी आहेत. किती? 15 विद्यार्थी. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा जो प्रश्न आहे बोर्डवर काढावा लागेल माझ्या मते, आणि तिथं दिलेलं आहे, शो द फॉलोइंग डेटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिसिटी बिल दिलेलं आहे 0 to 200, 200 to 400, 400 to 600, 600 to 800 आणि 800 to 1000. फॅमिली दिलेलं आहे पहिल्या 0 to 200 240, नंतर 200 to 400 300, 400 to 600 450 आणि नंतर 600 to 800 350 आणि 800 to 1000 160. मग अशा पद्धतीचा तुम्हाला जो ग्राफ आहे तुम्ही ग्राफ काढू शकतात. ठीक आहे. मग 0 to 200 याची मिड व्हॅल्यू तुम्ही काढू शकतात. ठीक आहे. मिड व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला हा ग्राफ अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतात. आणि त्यांनी सांगितलं विदाऊट फ्रिक्वेन्सी तुम्ही लाईन ड्रॉ करू शकतात, सरळ लाईन. फॉलोइंग डेटा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढा, असा हा प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. मग हा प्रश्न मी इथं वाटल्यास बोर्डवर लिहून देतो वाटल्यास. ठीक आहे. तुम्ही बघा, फास्ट थोडासा वेळ लागेल बाळांनो. क्वेश्चन नंबर हा आहे 2. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी बिल कशात आहे बेटा? रुपीजमध्ये दिलेले आहे आणि या तुमच्या फॅमिलीज दिलेल्या आहेत. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी बिल, नंतर हे तुमची फॅमिली दिली, फॅमिली 0 to 200, 200 to 400, 400 to 600 आणि 600 to 800 आणि 800 to 1000. ठीक आहे. अशा पद्धतीने हे दिलेले आहे. आणि इथं फॅमिली तुमच्या दिल्या 240, 300 आणि 450 आणि अजून दिलं 350 आणि नंतर शेवटी 160. आता बघा, असा ग्राफ जर दिला तर तुम्ही मिड पॉईंट काढायचा, म्हणजे मिड पॉईंट आवश्यक आहे का नाही? कारण मिड पॉईंटवरच तुम्ही या लाईन जॉईंट करणार आहे. मग मिड पॉईंट काढून घ्या. 0 to 100 किती राहणार? 100. इथं किती राहणार? 300 आणि इथं किती राहणार? 500 आणि इथं 700 आणि इथं किती येणार आहे? 900. ठीक आहे. अशा पद्धतीने हे पॉईंट्स राहतील. मिड पॉईंट तुम्ही कशावर दाखवू शकतात? एक्स ॲक्सिसवर हा शो करू शकतात आणि हे कशावर दाखवणार? फॅमिली वाय ॲक्सिसवर तुम्ही हे दाखवू शकतात. तर मी हा प्रश्न तुम्ही असा बोर्डवरचा लिहून घ्या. मी हा ग्राफ इथं काढणार आहे, ड्रॉ करणार आहे, रफ करतोय. ठीक आहे. मग आता तुम्हीच सांगा कशा पद्धतीने काढणार. ठीक आहे. मग असा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे 2 काढून घ्या. प्रॅक्टिस सेट 6.5 मधला क्वेश्चन नंबर 2 चालू आहे, जो ग्राफ काढतोय आपण. मग इथं जर तुम्ही दिलं तर इथं तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल घ्या. इलेक्ट्रिसिटी बिल ऑन कशावर आहे बेटा? एक्स ॲक्सिसवर. ठीक आहे. हे एक्स ॲक्सिसवर. आणि इथं तुम्ही वाय ॲक्सिसवर तुम्ही काय घेऊ शकतात? वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ फॅमिली घेऊ शकता. नंबर ऑफ फॅमिली कशावर? वाय ॲक्सिसवर. ठीक आहे. मग हे लिहिताना तुम्ही लिहू शकतात एक्स ॲक्सिसवर. इथं वाटल्यास तुम्ही लिहा ऑन एक्स ॲक्सिस. बघा दिसते तुम्हाला. तर ऑन एक्स ॲक्सिसवर 2 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतात? हा ग्राफ मोठा मोठा दिसतोय प्रश्नात बघा. 200 रुपीज घ्या. आणि ऑन वाय ॲक्सिस
इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेणार 50 फॅमिली. ठीक आहे, अशा पद्धतीने हा ग्राफ आपण आता स्टार्ट करणार बेटा आणि इथून मी तुम्हाला हा ग्राफ सांगणार. तर 0 to किती बेटा 200, नंतर 400, 600, नंतर तुमचं हे 800, 1000 आणि हे किती 1200 पर्यंत घेतो मी. हे 1200 पर्यंत घेतले. नंबर ऑफ फॅमिली मी स्टार्ट करतोय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, तर 1 सेंटीमीटर 50, नंतर 100, नंतर 150, नंतर 200, 250, 300, 350, 400, 450 आणि खूप झाले तर 500. तर इथपर्यंत तुम्ही घेऊ शकतात, हायेस्ट 500 पर्यंत. ठीक आहे, आता तुमच्या तो जो पाठीमागे तुम्ही पुस्तकात चार्ट बघू शकता, मिड व्हॅल्यू काढायची बघा. ठीक आहे, आता याला तुम्हाला थोडंसं इथं बॅकअपमध्ये जावं लागेल बेटा. 0 to 200 इथं यांचा जो मिड पॉईंट आहे हा थोडासा इकडे भेटेल. इथं तुम्ही जाऊ शकता -200 आणि इथं जाऊ शकता -100. राईट, आणि मिड पॉईंट खूप आवश्यक आहे इथं मिड पॉईंट. तर बघा 100 जे आहेत तर त्यांचा जो ग्रुप आहे 0 to 200, 0 to 200 किती आहे 100. म्हणजे हा जो पॉईंट आहे तुम्हाला, हा पॉईंट जो भेटेल तुम्हाला, इथून तुम्ही सुरुवात करणार. एक्स ॲक्सिसवर 100 आणि वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर किती बेटा 100 आणि वाय ॲक्सिसवर तुम्हाला जो प्रश्न दिलेला 240 घ्यायचा आहे. किती घेणार तुम्ही 240. तर वाय ॲक्सिसवर 240 घेणार. मग याचा अर्थ म्हणजे हे कुठं जावं लागेल बघा. ह्या ग्राफमध्ये जर तुम्ही मिड व्हॅल्यू घेतल्यानंतर तिथं दिलेलं आहे बघा, फॅमिली किती आहे 240 फॅमिली आहे. नंबर ऑफ फॅमिली इकडे दिसणार बघा तुमच्या. मग हे 200, हे 250 आणि इथं जर मिळालं तर हे 225, हे 240 जवळपास इथं भेटेल तुम्हाला ह्या पॉईंटला. ठीक आहे, 240. मग 240ला जर दिसत आहे तर याचं मिड पॉईंट किती आहे 100 इथे येऊन जाईल बघा. ठीक आहे, कारण की 100वर तुम्हाला हा शो करायचा आहे मिड पॉईंट. मी इथं जर शो करताय तर कदाचित हा पॉईंट ह्या लोकेशन्सवर शो करेल. हा पॉईंट का दाखवणार आहे एक्स ॲक्सिसवर 100 आणि वाय ॲक्सिसवर 240. ठीक आहे, तुम्हाला जो प्रश्न दिला. आता नंतर 200 ते 400 मिडल क्लास कुठून चालणार आहेत. मिड पॉईंट किती येणार 300 वर येईल. इथं किती राहणार 500, इथं 700, इथं किती राहणार 900 आणि इथं किती राहणार 1100. ठीक आहे, मग हे पॉईंट आपल्याला इथं जॉईंट करावं लागणार बाळा. ठीक आहे, ह्या पॉईंटला इथं जॉईंट म्हणजे आपल्याला काही बार ग्राफ काढायचे नाही किंवा हिस्टोग्राम नाही काढायचे, फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा आणि हे पॉईंट आपल्याला जॉईंट करावं लागणार. ठीक आहे, मिड पॉईंटवर. ठीक आहे, आणि इथं 2 सेंटीमीटर आणि याची सुरुवात इथून. नंतर बघा 200 ते 300 पुस्तकात किती आहे बघा. 200 ते 400 मध्ये किती आहे तर ते आहे बघा 300. मग 300 कुठे दिसत आहे बेटा ह्या लोकेशनला दिसणार. याचा मिड पॉईंट जर बघितलं तुम्ही इथं तर ह्या लोकेशन्सला हा पॉईंट तुम्हाला आढळेल. आणि हा जो पॉईंट आहे हा किती शो करतोय बघा एक्स ॲक्सिसवर 300 आणि वाय ॲक्सिसवर पण किती 300 अशा पद्धतीने. राईट, तिसरा जो पॉईंट आहे 400 ते 600 म्हणजे मिड पॉईंट किती येतोय तुमचा 500. मग याच्यावर तुम्हाला किती दाखवायचे याचे दिलेले बघा क्वेश्चनमध्ये 400 4.5 ते पॉईंट आहे 450. 450 कुठे दिसणार इथं ह्या लोकेशन्सला. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट इथं ड्रॉ 500 वर इथं आला पाहिजे. कॅमेरामध्ये दिसत असेल, थोडंसं झूम करून बघावं लागेल. त्याच्यानंतर 600 तर 800, 600 ते 800 मध्ये 350 म्हणजे 7 सेंटर पॉईंट 600 ते 800. कारण की मग 350 जर दाखवायचे म्हणजे 600 ते 800 मध्ये मिड पॉईंट किती आहे 700 आणि तिथं तुम्हाला लोकेशन किती दाखवायचं आहे 350. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट असा राहील 700 to 350 आणि अगोदरचा जो पॉईंट होता तो होता तुमचा 500 ते 450. 500 एक्स ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवर
400, राईट. आणि नंतरचा जो पॉईंट आहे तो जो पॉईंट दिला तुम्हाला 800 ते 1000, म्हणजे मिड पॉईंट कितीवर येतोय, 900 वर येतोय. आणि प्रश्न दिलेला 160, 900 आणि 160 म्हणजे हे झाले 150, आणि इथं तुमचं एक साधारणतः 160 येतात, आणि हा पॉईंट इथे 160 वर कनेक्ट होतो. ठीक आहे, मग 160 वर, मग हा पॉईंट 160 वर येतोय. तर आता यांचे मिड पॉईंट जॉईंट करायचे बघा. मग मिड पॉईंट जॉईंट करायचे, ह्या लाईन ड्रॉ करून घ्या एकदा. ह्या लाईन ड्रॉ कुठून स्टार्ट होईल बघा. पहिला जो ग्रुप आहे 100 वर येतोय, 100 to 400, म्हणजे 100 पासून मागं 200 युनिट मागं जायचं, म्हणजे 0 आणि -100, म्हणजे इथून ही पॉईंट, ही लाईन ड्रॉ तुम्हाला इथून करायची. अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ होईल. नंतर ही लाईन इथून मिड पॉईंटवर 300 वर जाईल, तिथं अटॅच होईल. नंतर ही लाईन ड्रॉ होईल 450 वर जाईल. नंतर ही परत खाली येईल 350 वर, आणि नंतर हा ग्राफ खाली परत येतोय. हा येतोय तुमचा कितीवर, 160 वर. ठीक आहे, किती 350 झालात. नंतर तुमचा येतो 900 ते 160, हा 900, आणि नंतर हा 160. आणि नंतर आता मिड पॉईंट 200 ने पुढे ढकला, 900 नंतर किती येणार, 1100. मग 1100 मध्ये जाऊन हा एंड करायचा आहे. आणि इथं ही जी डायग्राम दिसतीये, ह्या डायग्रामलाच म्हणणार तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. काय काढले हे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हा तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कशा पद्धतीने काढायचे. हे झूम करतोय मी परत एकदा, आणि परत तुम्हाला तिथून एक्सप्लेन करणार, कारण की अशा पद्धतीने हे थोडीशी डायग्राम जास्त हे आलेत बघा. मग हा जो पहिला जो पॉईंट होता तो काय शो करतोय बेटा, हा 100 to 240 होता. म्हणजे 100 to 240 म्हणजे हे 100 इथं दिसत आहे बघा. ठीक आहे, आणि याच्या समोर हे नंबर ऑफ फॅमिली वाय ॲक्सिसला खाली 100 आहे. ठीक आहे, नंतरचा दुसरा पॉईंट होता हा 300 to 300, म्हणजे एक्स ॲक्सिसवर 300 इथं आणि वाय ॲक्सिसवर 300 इथं. ठीक आहे, नंतर जो तिसरा जो पॉईंट होता एक्सवर 500, म्हणजे तुमची होती 400 ते 600, मिड पॉईंट येईल तुमचा 500 वर, आणि हा 450 इथं जाऊन टच होईल, म्हणजे इथं पॉईंट हा येईल. नंतर 600 ते 800चा मिड पॉईंट किती बेटा, 700, आणि तिथं पॉईंट किती दिलेला 350 बघा, आणि 350 मी इथून आणले. ठीक आहे, नंतर होता तुमचा 800 ते 1000, तिथं मिड पॉईंट भेटला 900, आणि जी फ्रिक्वेन्सी होती ती होती 160, म्हणजे 150, आणि हे अशी लाईन ओढली तर 160. ठीक आहे, आणि नंतर हा जो गॅप आहे हा 1100 वर येऊन, म्हणजे 1000 ते 1200चा ग्रुप होईल, आणि मिड पॉईंट किती येईल 1100 वर. इथं ही लाईन क्लोज होईल. अशा पद्धतीने ही पॉलिगॉन डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर दिसतीये. याला तुम्ही म्हणू शकतात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तुम्ही डोळ्याने झूम करून मी तुम्हाला दाखवतो एकदा. ठीक आहे, नंतर बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने. ठीक आहे, ही स्वतः काढल्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही बेटा. मी थोडंसं हे झूम वगैरे करतोय. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर तुमचा सेकंड. आता शेवटचा क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट संपायला फक्त एकच क्वेश्चन्स बाकी आहे. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड. ठीक आहे, मी आता हा क्वेश्चन थोडासा काय करणार आहे, रफ करणार, आणि तुम्ही थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर जो तिसरा आहे तुमच्या डोळ्यासमोर, तुम्ही बघू शकतात. क्वेश्चन नंबर 6.5 मधला प्रॅक्टिस सेट नंबर 3. बघा, आता कॅमेरा समोर मी दाखवतोय तुम्हाला. काय बघा, द फॉलोइंग टेबल शो द क्लासिफिकेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ स्टुडंट अँड द नंबर ऑफ स्टुडंट. ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रॉम द टेबल. रिझल्ट दिला 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, आणि 80 to 90 आणि 90 to 100. यांची मिड पॉईंट किती राहणार, 30 to 40 मधलं मिड पॉईंट 35, 40 to 50 45, 50 to 60 55, 60 to 70 65, 70 to 80 75, 80 to 90 85, 90 to 100 95. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स बघा किती दिसत आहे, 7, 33, 45, 65, 47, 18 आणि 5. हे तुम्ही वाय ॲक्सिसवर घेऊ शकतात नंबर ऑफ स्टुडंट, आणि एक्स ॲक्सिसवर रिझल्ट घेऊ शकता पर्सेंटेजचा. आणि नंतर यांचे जे मिड पॉईंट आहे तुम्ही जॉईंट ज्यावेळेस करणार तर तुम्हाला अशा पद्धतीची एखादी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन डोळ्यासमोर येईल. ती सुद्धा आपण इथं काढू. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर तुमचा आहे 3 नंबरचा. ठीक आहे, हा शेवटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे,
मग क्वेश्चन्स तुम्हाला दिसलेला आहे. आता मी क्वेश्चन परत ड्रॉ नाही करणार. क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघू शकतात. ठीक आहे, फक्त याचे मिड पॉईंट थोडीशी लक्षात ठेवा. रिझल्ट जो आहे मी तो रिझल्ट लिहून ठेवतो वाटल्यास. ठीक आहे, रिझल्ट पर्सेंटेजमध्ये त्याच्यानंतर मिड व्हॅल्यू आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ काय स्टुडंट. मग हा एक्स ॲक्सिसवर दाखवणार आणि हा वाय ॲक्सिसवर दाखवणार. मग रिझल्ट कसा होता 30 to 40%मध्ये, नंतर 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 आणि 80 to 90 आणि 90 to लास्ट किती राहणार 100. मिड व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 35 येईल, 45 येणार, 55, 65, 75, 85 आणि 95. बरं मिड व्हॅल्यू का बरं काढावं लागेल? मिड व्हॅल्यू याच्यासाठी काढावं लागेल की जोपर्यंत तुम्ही मिड व्हॅल्यूचे पॉईंट जॉईन नाही करणार तोपर्यंत फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ होणार नाही. आणि फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट्स ही दिलेले बघा. फ्रिक्वेन्सी दिली 7, 33, 45 आणि 65, 47. क्वेश्चनमध्येच दिलेले 18 आणि नंतर हे 5. हे फक्त मी मिड व्हॅल्यू काढून घेतले. आणि अशा पद्धतीने मी हा ग्राफ ड्रॉ करणार आहे. तर तुम्ही लक्षात द्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तर तुम्ही लिहू शकता एका कोपऱ्यात काय लिहिणार, एक्स ॲक्सिसवर काय ड्रॉ करणार, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती पर्सेंटेज घ्या 10%. आणि वाय ॲक्सिसवर तुम्ही 2 सेंटीमीटर घ्या किंवा 1 सेंटीमीटर घ्या. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट किती द्या 5 स्टुडंट. 5 स्टुडंट. इथं पर्सेंटेज यूज करतोय मी एक्स ॲक्सिसवर. ठीक आहे, तर आता मी ग्राफ ड्रॉ करणार आहे. आणि हा जो ग्राफ तुम्हाला हे दिसतंय, आता मी इथं तुमच्या डोळ्यासमोर एक ग्राफ ड्रॉ करेल. ठीक आहे, मग ह्या ग्राफवर तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकतात. ठीक आहे, या लेवलवर मी ग्राफ काढेल. आता थोडंसं नंतर झूम करेन. मग वाटल्यास हे एक्स ॲक्सिस 10% हे रब करू. वाटल्यास इथं लिहून देऊ. वाटल्यास एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर 10% आणि वाय ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर 5 स्टुडंट्स. ठीक आहे, तर हा इथून ग्राफ इथून कट करू आणि ग्राफ ड्रॉ करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही ग्राफ पेपरवरही ग्राफ काढू शकतात. सगळे 1-1 सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर हा 2 सेंटीमीटर. जास्तीत जास्त किती आहे एक्स ॲक्सिसवर जो आहे ते व्हॅल्यू आहे 95. म्हणजे 10 एक काढून ठेवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एक अंदाजेतच काढले मी. तुम्ही स्केलवर मेजरमेंट करून घ्या 10 आणि नंतर हे 11. ठीक आहे, आणि इथं हायेस्ट किती आहे जवळपास 40-50 पर्यंत आहेत. तर इथं 1, नंतर इथं मी 2 ड्रॉ करतोय, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, 7, 8, 9 आणि हे 10 झालं समजा. हे एक्स ॲक्सिस. आणि हा काय झाला तुमचा वाय ॲक्सिस. तिथं लिहा एक्स ॲक्सिस इज इक्वल 1 सेंटीमीटर 10%. म्हणजे इथं लिहिणार तुम्ही पर्सेंटेज. आणि वाय ॲक्सिसवर लिहिणार स्टुडंट. ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित लिहून घ्या वाय स्टुडंट्स. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. 0, 10, 20, 30, 40%, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. मॅक्झिमम 100% असतात. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आणि इथं ज्यावेळेस आपण चालू तर 5 युनिट घेतोय. 0 to 5, नंतर 10, 15, 20, 25, 30, 35, 40, लास्ट हाय 45, 50 आणि थोडंसं अजून